झी 24 तास एक पाऊल पुढे। खरोखर आणि म्हणूनच एक म्हण प्रचलित झाली की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते। आपण बघतोय जागोजागी रस्त्यांवर असे खड्डे आपल्याला बघायला मिळतात। रस्त्यावरून व्यवस्थित चालता यावं यासाठी फुटपाथ बांधले जातात, परंतु इकडे पुण्यात फुटपाथ रिकामेच दिसत नाहीयेत। बहुतेक सर्व फुटपाथचं रूपांतर हे हॉकर झोन मध्ये झालंय। आठवड्याचा मुद्दा या अंतर्गत बघूया आज पुण्यातल्या फुटपाथची समस्या। पुण्यातले हे गजबजलेले फुटपाथ हे फुटपाथ आहेत की हॉकर झोन असाच प्रश्न पडतो। पुण्यातल्या जवळपास सगळ्याच मुख्य रस्त्यांची हीच अवस्था आहे। एकतर खराब तुटलेले किंवा अरुंद फुटपाथ आणि जिथे फुटपाथ चांगले आहेत तिथे फेरीवाल्यांनी ठाण मांडलेलं। यातून रस्ता काढत चालण्यापेक्षा पुणेकर सरळ रस्त्यावरूनच चालतात। परिणामी अपघातांची संख्या वाढते। फुटपाथवर हे हॉकर्स जे बसवले जातात त्यामुळे ऑब्व्हियसली चालणाऱ्यांना त्रास होत आहे आणि अतिक्रमण होतं। तेवढा पुरता ते येतात, त्या हॉकर्सना उठवतात, पण परत काही दिवसांनी ते हॉकर्स तिथेच असतात। ती तात्पुरती कारवाईची असते। कुठले ना कुठले विक्रेते बसलेलेच आहेत। कुठे तसं मोकळं फुटपाथ मिळतच नाही। ते एक मी तर असं म्हणेन की बाहेर एक आत मोठं शॉप, बाहेर एक छोटं शॉप, फुटपाथवर अशीच व्यवस्था झाली आहे। याबाबत अनेक वेळा अतिक्रमण विरोधी विभागाची कारवाईही झाली। कारवाईनंतर थोड्याच वेळात दुकानं पुन्हा दिसू लागतात। पुण्यातली वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासन ठिकठिकाणी वन वे ग्रेड सेपरेटर बांधतंय, पण पायी चालणाऱ्या पुणेकरांसाठी ठोस अशी उपाययोजना नाही। मला एवढं वर चढून जाऊन खरेदी करावं लागतं, त्यापेक्षा मला इथल्या इथं जवळच्या जवळ मिळतं तर मी का घेऊ नये। म्हणजे जाणीवांचा अभाव दोन्ही बाजूला आहे। तिसरा जाणीवेचा अभाव आहे तो सरकारी पातळीवर आहे। अशा चारी पाची बाजूचा विचार करून समन्वयाने आणि सर्वमान्य तोडगा काढणं गरजेचं आहे। या विक्रेत्यांना वेगळ्या ठिकाणी हलवण्यात येईल अशी घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती, ती हवेतच विरली। आधीच पुण्याची वाहतूक अंगावर येणारी आहे, त्यात फुटपाथही सुरक्षित उरले नाहीत, तर पुणेकरांनी चालायचं तरी कुठून? अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।